Welcome back to Arya's Star Chemistry. In today's session, I am going to discuss the type of chemical reaction. The type of chemical reactions are classified into following four types in accordance with nature and number of reactant and product. आजच्या सेशनमध्ये आपण केमिकल रिॲक्शन बघणार आहोत आणि त्याचे टोटल 4 टाइप बघणार आहोत. आणि हा जो 4 टाइप आहेत हे कशावरती डिपेंड आहेत तर याच्या नेचर आणि नंबर ऑफ रिॲक्टंट आणि त्याच्यामध्ये मिळालेला जो प्रोडक्ट आहेत हे किती आहेत याच्यावरती याचे टाइप आहेत. तर याच्यामध्ये टोटल 4 टाइप आहेत. फर्स्ट वन इज अ कॉम्बिनेशन रिॲक्शन, second one decomposition reaction, third one displacement reaction and fourth one double displacement reaction. आणि वन बाय वन काय करूया आपण रिॲक्शन बघूया. लेट अस सी हियर. फर्स्ट वन इज अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. व्हॉट इज मीन बाय कॉम्बिनेशन रिॲक्शन. सुरुवातीला काय करूया आपण डेफिनेशन बघूया आणि त्याचं जनरल एक्झाम्पल बघून आपण काय करूया काही एक्झाम्पल पाहूया. बघा, when two or more reactant combine in a reaction to form a single product, it is called as combination reaction. म्हणजेच टू और मोर रिॲक्टंट. बघा, मी इन जनरल एक्झाम्पल ए आणि हा बी हे दोन रिॲक्टंट घेतलेत. म्हणजे दोन आहेत. टू और मोर रिॲक्टंट कंबाईन आणि हे दोन्ही काय केलेत कंबाईन केलेत. कंबाईन टुगेदर इन ए रिॲक्शन टू फॉर्म ए सिंगल प्रोडक्ट. आपल्याला फक्त इथे एक सिंगल प्रोडक्ट मिळालाय आणि त्यालाच आपण म्हणतोय कॉम्बिनेशन रिॲक्शन. काय म्हणतोय आपण त्याला कॉम्बिनेशन रिॲक्शन. आणखी एकदा बघा, टू और मोर रिॲक्टंट कंबाईन इन ए रिॲक्शन टू फॉर्म ए सिंगल प्रोडक्ट. इथं फक्त सिंगल प्रोडक्ट मिळत असेल तर आपण त्याला काय म्हणतोय कॉम्बिनेशन रिॲक्शन. आणि आपल्याला काही एक्झाम्पल बघायचे आहेत. आता काही एक्झाम्पल आहेत ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात दिलेले आहेत, आपण बघूया. आता NH3 प्लस HCl, अमोनिया आणि HCl हा काय केलाय दोन रिॲक्टंट आहेत आणि हे दोन्ही कंबाईन केलेत आणि ड्यू टू दी फॉर्मेशन ऑफ ओनली वन प्रोडक्ट आपल्याला एकच प्रोडक्ट मिळालेलं आहे NH4Cl. यालाच आपण म्हणतोय अमोनियम क्लोराइड्स. तर बघूया आपण हा ॲक्टिव्हिटी वाईज म्हणजेच हा एक्सपेरिमेंट करून सांगितलेला आहे हा कसा मिळालेला आहे. आता बघा ॲक्टिव्हिटी कशी आहे बघा. टेक अ स्मॉल अमाऊंट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन अ टेस्ट ट्यूब. ह्या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला काय करायचं आहे HCl घ्यायचं आहे. हे आपण घेतलेलं आहे. आता हीट करायचे टेस्ट ट्यूबला. हीट द टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूबला आपण हीट करतोय म्हणजे याच्यात HCl आहे आणि हीट करतोय. आता हा ग्लास रॉड आहे. हा ग्लास रॉड काय केलाय डीप इन ए अमोनियम सोल्युशन. ह्या सोल्युशनमध्ये डीप करून घेतलाय हा ग्लास रॉड. म्हणजेच ग्लास रॉड इन ए अमोनिया सोल्युशन अँड होल्ड ऑन दी टॉप ऑफ दी टेस्ट ट्यूब. आणि हा काय केलाय ग्लास रॉड हा ह्या टेस्ट ट्यूब वरती असा धरलाय. मग काय होईल व्हॉट विल बी हॅपन इन दिस रिॲक्शन. वी विल ऑब्झर्व व्हाईट स्मोक इमिनेटिंग फ्रॉम दी टिप ऑफ दी ग्लास रॉड. म्हणजेच हा जो ग्लास रॉड आहे आता हा जर याला जर हीट केलं HCl ला तर याच्यातून काय होईल हा HClचा गॅस बाहेर पडेल. म्हणजे हा HClचा गॅस बाहेर पडतोय आणि हा जर अमोनियात काय केले डीप केलेली हा काय आहे ग्लास रॉड आहे आणि काय होईल याच्यातून काही स्मोक बाहेर पडेल. अगदी धूर असा स्मोक हा काय होईल बाहेर पडलेला आपल्याला बघायला मिळेल. आणि हा कसा असेल व्हाईट स्मोक. हा आहे स्मोक असा आहे व्हाईट स्मोक. हा व्हाईट स्मोक मिळेल. मग रिॲक्शन काय आहे आपली तर रिॲक्शन काय आहे तर NH3 घेतलाय आणि HCl आहे. हे दोन काय आहेत रिॲक्टंट आहेत आणि आपल्याला काय मिळालाय NH4Cl. आता काय केलं हा जर HCl आहे हा जो अमोनिया हा अमोनिया आणि हा HCl काय होतोय कंबाईन होतोय आणि कंबाईन झाल्यानंतर हा स्मोक फॉर्मेशन होतोय आणि परत काय करायचंय हा जो स्मोक आहे तो आपल्याला कंडेन्स करायचा आहे. काय करायचंय कंडेन्स करायचं आहे आणि कंडेन्स करून आपल्याला हा एक सॉलिड स्टेटमध्ये हा NH4Cl मिळेल. काय मिळेल NH4Cl हा सॉलिड स्टेटमध्ये मिळेल. यालाच म्हणतो आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन. ही झाली आपली फर्स्ट ॲक्टिव्हिटी. आपण सेकंड ॲक्टिव्हिटी बघूया. लेट अस सी हियर द सेकंड ॲक्टिव्हिटी इज मॅग्नेशियम अँड ऑक्सिजन.
दोन रिॲक्टंट आहेत आणि हे दोन रिॲक्टंट कंबाईन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? मॅग्नेशियम ऑक्साईड मिळेल. काय मिळेल? ड्यू टू दी फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड दिस इज अ सिंगल प्रोडक्ट. दिस कॉल्ड एज कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता ही रिॲक्शनची ऍक्टिव्हिटी बघायची कशी केलेली आहे. आता याच्यामध्ये काय केलं? एक मॅग्नेशियमची स्ट्रीप घेतली, एक फीत घेतली, मॅग्नेशियमची एक लांबत अशी फीत घेतलेली आहे आणि काय केले? इन ए पेअर ऑफ टंग अँड इग्नाइट. आणि ती कशाने पकडली? एक पेअर ऑफ टंगने पकडली, म्हणजे आपले सांडशे असते त्याच्याने काय केलेले आहे? पकडली आहे. आणि इग्नाइट केले म्हणजेच बर्नरवरती आपण काय करूया? त्याला जाळूया, म्हणजेच आपण इग्नाइट करूया. आणि इग्नाइट केल्यानंतर काय होईल? ऑन बर्निंग इन ए इयर. आणि आपण हे हवेच्या संपर्कात रिॲक्शन करायचे आणि त्याच वेळेस आपल्याला काय मिळेल? तर ज्यावेळेस आपण मॅग्नेशियमची जर स्ट्रीप आहे ती जर आपण काय केली? इग्नाइट केली तर आपल्याला एक व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होईल. काय होईल? व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. ही MgO ची ही काय आहे? व्हाईट पावडर आहे. आता ही जो रिॲक्शन आहे, इन दिस रिॲक्शन मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म इन सिंगल प्रोडक्ट बाय अ कॉम्बिनेशन ऑफ मॅग्नेशियम अँड ऑक्सिजन. द नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी 3. लेट अस सी हिअर थर्ड ऍक्टिव्हिटी. काय केले बघा इथं? कॅल्शियम ऑक्साईड अँड H2O ड्यू टू दी फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आणि काय केले? हीट बाहेर पडले. तर बघू या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण काय केलेलं आहे. एक बिकर घेतलाय. काय केलेलं आहे? एक बिकर घेतलाय आणि ह्या बिकरमध्ये काय केलेलं आहे? वॉटर ऍड केले. आता ह्या बिकरमध्ये पाणी घेतले, हाफ ऑफ वॉटर म्हणजेच एक हाफ बिकर असं पाणी घेतले आणि याच्यामध्ये काय ऍड केले? तर कॅल्शियम ऑक्साईड टाकले. यालाच आपण स्लॅकलर लाईम म्हणतो. कॅल्शियम ऑक्साईड टाकले म्हणजेच काय केलं बघा? तर कॅल्शियम ऑक्साईड प्लस H2O ड्यू टू दी फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड OH2. ड्यू टू दी फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड मिळेल. म्हणजेच दोन रिॲक्टंट पासून आपल्याला काय मिळाला? एक प्रोडक्ट मिळाला. आता ही रिॲक्शन बॅलन्स आहे का बघू शकतोय आपण. इथं कॅल्शियम किती आहे? 1 आहे. या बाजूलाही 1 आहे. ऑक्सिजन इथं किती आहेत? इथं 1 आणि इथे 1 म्हणजे 2 टोटल ऑक्सिजन. इथेही किती आहेत? हा पूर्ण ब्रॅकेटमध्ये असल्यामुळे ह्याला ह्याने डिवाइड केले म्हणजेच हा किती आहेत? ऑक्सिजन 2 आहेत, इकडे 2 आहेत, इथं 2 हायड्रोजन आणि इथंही किती आहेत? 2 हायड्रोजन. म्हणजेच काय आहे? हे इक्वेशन बॅलन्स आहे. म्हणजेच काय केलं? पाण्यामध्ये आपण कॅल्शियम ऑक्साईड टाकल्यानंतर तर आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड मिळेल. दिस इज कॉल्ड एज कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता आपल्याला काय करायचं आहे? नेक्स्ट रिॲक्शनकडे जायचं आहे. नेक्स्ट रिॲक्शन इज अ डिकम्पोजिशन रिॲक्शन. कोणती आहे? तर डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता याची आपण काय बघूया? डेफिनेशन बघूया आणि याचं जनरल एक्झाम्पल बघून आपल्याला काय करायचे? ऍक्टिव्हिटी बघायचे म्हणजे त्याचे एक्झाम्पल बघायचे. आता आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन बघितली. ही रिॲक्शन ही कॉम्बिनेशनच्या ऑपोजिट रिॲक्शन आहे. तर बघा कशा पद्धतीने आहे. तर in this reaction the chemical reaction in which 2 or more products are formed from a single reactant is called as decomposition reaction. आता काय करायचं आपल्याला? केमिकल रिॲक्शन काय म्हणले? 2 or more product are formed from a single reactant. रिॲक्टंट आपल्याला सिंगल घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल काय केलं आपण? A आणि B घेतला. रिॲक्टंट AB आहे आणि ड्यू टू दी फॉर्मेशन ऑफ ए 2 or more प्रोडक्ट A प्लस B म्हणजेच 2 प्रोडक्ट मिळाले. म्हणजेच काय केलंय? प्रोडक्ट काय केलंय? म्हणजेच रिॲक्टंट काय आहे? सिंगल आहे आणि प्रोडक्ट डबल आहे. म्हणजेच ही जो कॉम्बिनेशनच्या अपोजिट रिॲक्शन आहे कोणती? डिकम्पोजिशन म्हणजे सेपरेशन. म्हणजे एक आहे, ह्या एकाचा आपण काय करतोय? वेगवेगळे भाग करतोय. यालाच आपण डिकम्पोजिशन म्हणूया. म्हणजेच एक ओनली वन रिॲक्टंट घ्यायचा आणि ह्या रिॲक्टंटचे तुकडे करायचे, भाग करायचे आणि ते सेपरेट लिहायचे A प्लस B आणि प्रोडक्ट आपल्याला 2 or more प्रोडक्ट मिळतील. यालाच म्हणतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. आणखी एकदा डेफिनेशन बघा. द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more प्रोडक्ट आर फ्रॉम ए सिंगल रिॲक्टंट इज कॉल्ड ॲज अ डिकम्पोजिशन रिॲक्शन. आणि आपल्याला काय करायचे? त्याच्यावरून आपल्याला काही ॲक्टिव्हिटी बघायचे. बघा फॉर एक्झाम्पल बघा काय केलेलं आहे? शुगर घेतलंय आपण. काय केलंय? शुगर. सगळ्यांना माहिती आहे शुगर म्हणजे काय? साखर आहे. आणि याला काय केलं आपण? हीट केली.
शुगरला काय केलंय, हीट केली. आता आपण इथे हीट देतोय. बघा, हीट देतोय म्हणजे ही रिॲक्शन काय आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. हीट जर बाहेर पडत असेल तर ही झाली एक्झोथर्मिक, आणि हीट जर देत असेल तर आपण याला एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणतो. म्हणजेच एंडोथर्मिक झालं. आता ही रिॲक्शन आहे, याच्यामध्ये शुगर घेतलंय, साखर घेतली आणि याला काय केले, हीट दिले, आणि आपल्याला काय मिळालं, म्हणजे एक रिॲक्टंट घेतलंय आणि कार्बन आणि 11H2O मिळालेत, म्हणजे 2 काय मिळालेत आपल्याला, प्रोडक्ट मिळालेत. म्हणजेच ही रिॲक्शन काय आहे, डिकंपोजिशन. म्हणजेच एक जो होता टोटल याचे सेपरेशन झाले, भाग झाले, 2 भागमध्ये रूपांतर झालं, यालाच म्हटलोय आपण डिकंपोजिशन रिॲक्शन. मग आपल्याला काय बघायचे, ऍक्टिव्हिटी इन डिटेलमध्ये बघायचे. आता आपण काय केलेलं आहे, टेक अ सम शुगर इन अ इव्हॉपरेटिंग डिश. याच्यामध्ये आपण शुगर घेतलेलं आहे अँड हीट इट विथ द हेल्प ऑफ बन्सेन बर्नर, आणि या बर्नरनं काय केले, आपण याला हीट दिलेली आहे. आणि आफ्टर सम टाइम, आणि काही वेळाने आफ्टर सम टाइम वी विल सी द फॉर्मेशन ऑफ ए बर्न आउट ब्लॅक सबस्टन्स. आणि आपल्याला काय होईल, तर हा जो शुगर होती ती शुगर आपल्याला हे एक ब्लॅक सबस्टन्स बघायला मिळेल. आणि म्हणजेच ब्लॅक सबस्टन्स बघायला मिळतोय, म्हणजेच काय केलं, हा जो शुगर घेता ह्याचं काय केलं, डिकंपोजिशन झालं, आणि डिकंपोजिशन होऊन 2 or more प्रोडक्ट, म्हणजे याच्यामध्ये H2 आणि कार्बन तयार झाला. यालाच म्हणतोय आपण डिकंपोजिशन रिॲक्शन. आता नेक्स्ट काय करायचं, ऍक्टिव्हिटी बघायची, नेक्स्ट रिॲक्शन बघायचे. तर बघा, याच्यामध्ये एक रिॲक्टंट आहे कॅल्शियम कार्बोनेट, आणि यालाही काय केले, आपण हीट दिले, कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिले टू फॉर्मेशन ऑफ 2 or more प्रोडक्ट. कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हा काय होईल, अपवर्ड डायरेक्शनने जर अरो असेल तर हा काय असतो, गॅस असतो. जर प्रोडक्ट फॉर्मेशनला अपवर्ड डायरेक्शनने अरो असेल तर हा गॅस असतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड गॅसच्या स्वरूपात बाहेर पडेल आणि कॅल्शियम ऑक्साईड हा सॉलिडच्या स्वरूपात तिथेच राहील. म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेटला आपण काय करतोय, हीट देतोय. म्हणजे ही रिॲक्शन ही कुठली झाली, एंडोथर्मिक रिॲक्शन. म्हणजे डिकंपोजिशन रिॲक्शन काय केलं आपण, हा एकापासून 2 प्रोडक्ट मिळवले. किंवा इथं बघा, H2O2 हायड्रोजन पर ऑक्साईड इन लिक्विड स्टेटमध्ये आहे, आणि टू फॉर्मेशन ऑफ H2 आणि O2 गॅस लिबरेट झालेला आहे. म्हणजेच H2O इन लिक्विड आणि O2 इन गॅसियस फॉर्ममध्ये इथे मिळाला. म्हणजे एकापासून आपल्याला 2 प्रोडक्ट मिळाले, यालाच म्हणतोय आपण डिकंपोजिशन रिॲक्शन. मग काय केलेलं आहे, आपलं एक्सपेरिमेंट वाईज इथं सांगितलेलं आहे. तर बघा काय केलेलं आहे, कॅल्शियम कार्बोनेट अँड फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर. आता डिकंपोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट हा एक्सपेरिमेंट सेट लावलेला आहे. काय करायचं आहे, टेक अ सम कॅल्शियम कार्बोनेट इन अ टेस्ट ट्यूब. आता टेस्ट ट्यूब घ्यायचे आणि याच्यामध्ये काही कॅल्शियम कार्बोनेट घ्यायचे. तर कॅल्शियम कार्बोनेट घेतले, बघा याच्यामध्ये ही टेस्ट ट्यूब घेतली, याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट घेतले. फिट अ बेंट ट्यूब इन दिस टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ दी रबर. आणि रबरचं हेल्प घेऊन आपल्याला ही टेस्ट ट्यूब फिट करायची. आणि फिट करत असताना याच्यामध्ये काय करायचं आहे, तर इन्सर्ट द अदर एंड ऑफ द बेंट ट्यूब इन अ फ्रेशली प्रिपेअर्ड इन लाईम वॉटर. आणि याच्यामध्ये एक काचेची नळी बसवायची, याला आपण बेंट ट्यूब म्हणतो. एक वाकडी अशी एक बेंट काचेची नळी बसवायची, आणि त्याचं दुसरं टोक हे कशामध्ये असलं पाहिजे, की लाईम वॉटरमध्ये असलं पाहिजे, याच्यामध्ये डीप करायचे. आता केली आपण, तर काय होईल बघा, हीट द पावडर्ड कॅल्शियम कार्बोनेट इन द फर्स्ट टेस्ट ट्यूब स्ट्रॉंगली. आणि आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट टेस्ट ट्यूबमध्ये जो आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतला होता याला स्ट्रॉंगली हीट करायचं आहे. आपण केलं स्ट्रॉंगली हीट, आणि हे केल्यानंतर काय केले आपण, याच्यातून गॅस बाहेर पडेल, म्हणजे हा गॅस याच्यातून जाईल आणि हा याच्यात ऍड होईल. म्हणजे हा लाईम वॉटरमध्ये गॅस येईल. म्हणजेच द लाईम वॉटर विल टर्न मिल्की. आणि त्याच वेळेस हा लाईम वॉटर आहे, म्हणजेच हे लाईम, आणि हे मिल्की, अगदी दुधासारखं मिल्की आपल्याला बघायला मिळेल. आणि ही काय आहे, ऍक्टिव्हिटी. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी आहे, कॅल्शियम कार्बोनेट पासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर. म्हणजेच इन अबव ऍक्टिव्हिटीज कॅल्शियम कार्बोनेट अंडरगोज डिकंपोजिशन रिॲक्शन and the carbon dioxide gas are formed, turn the lime water milky. आपल्याला मिळालं आहे. आणि त्यानंतर आपण हायड्रोजन पर ऑक्साईड आणि H2 आणि O2 मिळाला, हेही बघितलेलं आहे. इन अवर डेली लाईफमध्ये पण आपण काय केलेलं आहे, बरेचसे डिकंपोजिशन रिॲक्शन बघतो. मेनी डिग्रेडेशन प्रोसेस टेक्स प्लेस नेचर सराउंडिंग अस. याच्यामध्ये ही डिकंपोजिशन रिॲक्शन असतात. ऑर्गॅनिक वेस्टेज असते, is a decomposed by microorganism and result manure and biogas त्यानंतर आर फॉर्म, आणि बायोगॅस इज युज्ड ॲज अ
फ्युएल्स. म्हणजे जर आपण काय केलं, बायोगॅस म्हणजे काय आहे, जे गुरं असतात म्हणजेच त्याच्यातून त्यांचं जे शेण आहे ते गोळा करून काय केलं जातं, तर याच्यावर प्रक्रिया करून याचं मायक्रो ऑर्गॅनिझमने हा एक बायोगॅस तयार केला जातो आणि हा आपण फ्युएल म्हणून काय करतो, आपण इंधन म्हणून वापरला जातो. ही प्रोसेस ही कोणती आहे, तर डिकम्पोजिशन प्रोसेस आहे. द नेक्स्ट वन रिॲक्शन इज दिस इज थर्ड वन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, तर आदला बदली. काय करायचे, आदला बदली. जसं की आपण शाळेमध्ये असताना आपण एकमेकांचे पेन एक्सचेंज करतो, आदला बदली करतो, किंवा आपण आपला पेन दुसऱ्याला देतोय आणि त्याचा पेन आपण घेतोय, म्हणजेच काय केलं, आदला बदली केली. म्हणजे जर डिस्प्लेसमेंट म्हणजे जागा बदलणे एकमेकांची, याला काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट म्हणतोय. म्हणजे यालाच डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मग आपण डेफिनेशनच्या स्वरूपात ही रिॲक्शन काय आहे ते बघायचंय. तर बघूया, द रिॲक्शन इन विच द place of the ion of less reactive element in the compound is taken by another more reactive element by a formation of its own ion is called as a displacement reaction. यालाच काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतोय. तर फॉर एक्झाम्पल सांगते मी. बघा, काय केलं होतं आपण, एक ॲक्टिव्हिटी, याच्या आधीही आपण याची एक ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे. एक कॉपर सल्फेट आहे, हा एक रिॲक्टंट घेतलाय आणि हा झिंक घेतलाय, झिंक डस्ट आहे. आणि ह्या कॉपर सल्फेटमध्ये आपण काय करतोय, झिंक टाकतोय. त्यावेळेस आपल्याला काय मिळतोय, झिंक सल्फेट प्लस कॉपर मिळेल. बघा, हा जो कॉपर सल्फेट आहे याचं ब्ल्यू कलरचं सोल्युशन आहे आणि हा जो झिंक डस्ट आहे थोडासा रेडिश आहे, ब्लॅक आहे. आणि हा काय केलंय आपण, जर कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये टाकला, ब्ल्यू सोल्युशनमध्ये, तर हे सोल्युशन काय होईल, कलरलेस सोल्युशन होईल, अगदी कलरलेस सोल्युशन, किंवा त्याला आपण व्हाईट सोल्युशन बनेल. आणि तो काय आहे, झिंक सल्फेट आहे. तर आपण याच्यावरून आपण रिॲक्शन बघा काय आहे, डेफिनेशन बघा काय आहे. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन इज लेस रिॲक्टिव्ह. आता याच्यामध्ये रिॲक्टिव्हिटी बघायची, कुणाची कमी आहे आणि कुणाची जास्त आहे. आता कॉपरची आणि झिंकची जर तुलना केली तर कॉपर हा लेस रिॲक्टिव्ह आहे आणि झिंक हा मोर रिॲक्टिव्ह आहे. काय आहे, झिंक मोर रिॲक्टिव्ह आहे आणि कॉपर लेस रिॲक्टिव्ह आहे. तर काय सांगितलंय बघा, the place of the ion of less reactive element in a compound is taken by another more reactive elements. म्हणजेच हा कॉपरची जागा कोण घेईल, तर हा झिंक घेईल. म्हणजेच लेस रिॲक्टिव्ह जो इलिमेंट आहे त्याची जागा कोण घेणार आहे, मोर रिॲक्टिव्ह इलिमेंट घेणार आहे. म्हणजे हा इलिमेंट आहे म्हणून मी इलिमेंट म्हणते, म्हणजेच हा झिंक घेणार आहे. मोर रिॲक्टिव्ह हा काय आहे, लेस रिॲक्टिव्हची जागा घेईल. आणि जागा घेतल्यानंतर काय होईल, बाय दी फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन, त्यावेळेस त्याचे स्वतःचं एक आयन तयार होईल. मग हा काय करेल, हा जर लेस रिॲक्टिव्हची जर ह्याने जागा घेतली झिंकने, तर हा कॉपर हा स्वतः जाणार आहे बाजूला आणि हा स्वतःचा एक इट्स ओन आयन तयार होतील त्याचे स्वतःचे, आणि हा झिंक याच्या बरोबर जाईल, म्हणजेच झिंक सल्फेट होईल. यालाच आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे जागा बदलणे, एक्सचेंज करणे, बदला बदली, एक्सचेंज केला, हा इथे गेला आणि हा बाहेर निघाला. काय केला, हा इथे गेला आणि हा बाहेर निघाला, याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतोय. मग काही वी विल लर्न अबाउट रिॲक्टिव्हिटी एलिमेंट इन चॅप्टर ऑफ मेटलर्जी. द एलिमेंट आयर्न अँड लीड सिमिलर टू झिंक डिस्प्लेसमेंट कॉपर फ्रॉम दिस कंपाऊंड. आता काही एक्झाम्पल आहेत ते आपण एक्झाम्पल बघूया. बघा, आता इथं काय आहे, कॉपर सल्फेट आणि आयर्न दिलाय. तर हा काय करेल, हा आयर्न जो आहे हा काय करेल, मोर रिॲक्टिव्ह आहे आणि हा इथे जाईल. लेस रिॲक्टिव्ह म्हणजेच प्लेस ऑफ द आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह इलिमेंट इन द कंपाऊंड इज टेकन बाय अनदर मोर रिॲक्टिव्ह इलिमेंट. याचा अर्थ असा की मोर रिॲक्टिव्ह इलिमेंट हा याची जागा घेईल लेस रिॲक्टिव्हची. मग काय होईल, आपल्याला इथं जर हा इथं गेला तर हा बाहेर पडेल, म्हणजेच FeSO4 प्लस कॉपर. त्यानंतर बघा, हा इथे काय होईल, तर हाही काय करेल, इथे जाईल, म्हणजेच PbSO4 प्लस हा काय होईल, राहील, कॉपर बाहेर पडेल, Cu. यालाच म्हणतोय आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. काय म्हणतोय, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन.
नेक्स्ट फोर्थ वन रिॲक्शन इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कशाला म्हणायचं? वी हॅव सीन इन इक्वेशन 9. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे इक्वेशन 9 मध्ये. आपल्याला व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराईड मिळाला होता आणि बाय एक्सचेंज ऑफ सिल्वर अँड सोडियम आयन प्रेझेंट इन रिॲक्टंट. तर बघूया आपण, त्याच्या आधी आपण काय करायचं आहे, आपण डेफिनेशन बघूया. बघा, द रिॲक्शन इन विच the ion in the reactant are exchanged to form a precipitate are called as double displacement reaction. आता ह्या रिॲक्शन मध्ये काय केलंय, ह्या रिॲक्शन मध्ये जो रिॲक्टंट असतात, ह्या रिॲक्टंट मध्ये काय केलं जातं, आयनचे एक्सचेंज होते. त्याच्यामध्ये जे आयन आहेत त्या आयनचे एक्सचेंज होते आणि एक्सचेंज होऊन आपल्याला जर प्रेसिपिटेट मिळत असेल तर याला काय म्हणतोय आपण, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. प्रेसिपिटेट म्हणजे पीपीटी, इनसोल्युबल सबस्टन्स म्हणतो आपण. पीपीटी मिळते आपल्याला, प्रेसिपिटेट मिळतोय, त्याला आपण इनसोल्युबल सबस्टन्स म्हणतोय. जर मिळत असेल तर आपण याला काय म्हणतोय, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर बघा, ही ऍक्टिव्हिटी आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. काय सांगितले आहे, एक्सचेंज द आयन, ओनली आयन एक्सचेंज होत आहेत. आता एक्सचेंज आयन म्हणजेच काय केलेलं आहे, हा Na इथं आलेला आहे म्हणजे NaNO3 तयार होईल आणि हा Ag इथे गेलाय म्हणजेच काय केले, ओनली एक्सचेंज आयन एक्सचेंज झाले ड्यू टू दी फॉर्मेशन ऑफ ए प्रेसिपिटेट. आणि जर आपल्याला इथं प्रेसिपिटेट मिळत असेल, आता इथं जो प्रेसिपिटेट मिळाला हा व्हाईट कलरचा, म्हणजे काय केलं आपण, एक कोनिकल फ्लास्क घेतला, त्याच्यामध्ये आपण टेस्ट ट्यूब घेतली, टेस्ट ट्यूबमध्ये आपण काय केलं, याच्यामध्ये सोडियम क्लोराईड ह्या कोनिकल फ्लास्कमध्ये, त्यानंतर टेस्ट ट्यूबमध्ये काय घेतलेलं आपण, सिल्वर नायट्रेट घेतलं आणि हा काय केलं, एक कॉर्कने अगदी घट्ट बसवलेला आहे, फिट्ट बसवला आणि तो काय केला, थोडा टिल्ट केलाय. टिल्ट केला का केला, तर आपण हे दोन्ही सोल्युशन मिक्स होण्यासाठी केला. हे दोन्ही सोल्युशन मिक्स झाल्यानंतर आपण काय केलेलं आहे, हा परत आपल्याला जो प्रोडक्ट मिळतोय तो प्रोडक्ट बघायचा, तुम्हाला कलरलेस दिसतोय, अगदी व्हाईट कलरचा दिसतोय आणि याच्यामध्ये काय होईल, एक पीपीटी तयार झालेली बघायला मिळते. आणि राहिलेला जो असतो तो पीपीटी कुणाची आहे, तर सिल्वर क्लोराईडची आहे आणि हा काय आहे, NaNO3 इन ॲक्वियस. म्हणजे याला हा काय असतो, इनसोल्युबल सबस्टन्स असतो. व्हाईट कलर जो असतो त्याचा पीपीटीचा असतो आणि राहिलेलं जे सोल्युशन आहे ते NaNO3. यालाच म्हणतोय आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. एक लक्षात काय ठेवायचं आहे, ओनली आयन एक्सचेंज, म्हणजे हा इथे जाईल आणि हा इथे येईल. ओनली एक्सचेंज द आयन आणि ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ पीपीटी, एक पीपीटी मिळत असेल तर याला म्हणायचं डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि नेक्स्ट ऍक्टिव्हिटी काय आहे बघूया. रिकॉल द ऍक्टिव्हिटी नंबर 3. ऍक्टिव्हिटी नंबर 3 रिकॉल करा. इन विच द ॲडेड पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 पोटॅशियम क्रोमेट इनटू सोल्युशन ऑफ बॅरियम सल्फेट. काय विचारलेलं आहे, व्हॉट वॉज दी कलर ऑफ प्रेसिपिटेट फॉर्म. प्रेसिपिटेटचा कलर कोणता आहे, काय आहे, राईट द नेम ऑफ प्रेसिपिटेट, प्रेसिपिटेटचं नाव लिहा. राईट डाऊन दी बॅलन्स द इक्वेशन इन दिस रिॲक्शन, ही इक्वेशन बॅलन्स करायचं आहे आणि विल यू कॉल दिस रिॲक्शन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन और डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि मग तुम्ही ह्या रिॲक्शनला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणणार की डबल डिस्प्लेसमेंट. बघूया, मी करून दाखवते. बघा काय घ्यायचं आपल्याला, रिॲक्टम बेरियम सल्फेट BaSO4 प्लस पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 घ्यायचं आहे. हे एक्वियस मध्ये घ्यायचं आहे आणि ड्यू टू दी फॉर्मेशन ऑफ आपल्याला काय मिळेल, BaCrO4 मिळेल. आणि ही काय आहे, तर पीपीटी आहे. काय आहे, पीपीटी, प्रेसिपिटेट आहे. आणि हा प्रेसिपिटेटचं नाव काय आहे, तर बेरियम क्रोमेट. काय आहे, बेरियम क्रोमेट. बेरियम क्रोमेट प्रेसिपिटेट मिळाला प्लस K2SO4 हा मिळेल. म्हणजे पीपीटीचं नाव विचारलंय, सांगायचं आहे. आणि ही रिॲक्शन कोणती आहे, तर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. त्यानंतर काय आहे, याचं पीपीटीचं नावही सांगितलंय. याचा जो हा पीपीटीचा कलर कोणता आहे, तर कलर सांगायचा आहे येलो कलर. पीपीटीचा कलर कोणता आहे, येलो कलर. दिस इज द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. या बघा आपल्याला या चारही क्वेश्चनचे आन्सर मिळाले. व्हॉट वॉज दी कलर ऑफ प्रेसिपिटेट, काय आहे, येलो प्रेसिपिटेट मिळाला. राईट दी नेम ऑफ प्रेसिपिटेट म्हणजेच बेरियम क्रोमेट म्हणजेच BaCrO4
CrO4 बेरियम क्रोमेट. आणि ही रिॲक्शन काय करायची आपल्याला बॅलन्स करायचे. रिॲक्शन ऑलरेडी बॅलन्सच झालेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ही रिॲक्शन डबल डिस्प्लेसमेंट आहे की डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, तर ही रिॲक्शन कशी आहे डबल डिस्प्लेसमेंट. कशी ओळखायची, तर जर PPT मिळत असेल तर ओळखायचं की ही रिॲक्शन कशी आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. म्हणजे आपण आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या सेशनमध्ये आपण काय बघितलेलं आहे, टाईप ऑफ द केमिकल रिॲक्शन. टोटल 4 टाईप आपण बघितलेले आहेत. टोटल 4 टाईपमध्ये पहिला कॉम्बिनेशन रिॲक्शन बघितली. कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय सांगितलं बघा. पहिली रिॲक्शन काय बघितली, कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये काय सांगितलं, 2 or more रिॲक्टंट ड्यू टू दी फॉर्मेशन ऑफ सिंगल प्रोडक्ट. हे दोन्ही जर कंबाईन झाले तर आपल्याला प्रोडक्ट हा सिंगल मिळणार. त्यानंतर डिकम्पोजिशन म्हणजेच काय केलं आहे, एकच रिॲक्टंट आहे आणि आपल्याला जर 2 प्रोडक्ट मिळत असेल तर आपण याला म्हणायचं, काय म्हणायचं आपण याला, डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. बघा, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय केलेलं आहे, लेस रिॲक्टिव्ह आणि मोर रिॲक्टिव्ह. म्हणजेच लेस रिॲक्टिव्हची जागा कोण घेतोय, मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट घेतोय. आणि हा काय होतोय, आयनच्या स्वरूपात लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट बाहेर पडतोय. याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट, म्हणजेच आदला बदली, एक्सचेंज. त्यानंतर डबल डिस्प्लेसमेंट म्हणजेच आपल्याला काय म्हणते, 2 आयन एक्सचेंज केले जातात आणि आपल्याला प्रेसिपिटेट इनसोल्युबल सबस्टन्स मिळत असेल तर याला म्हणतो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.